आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये. आज मी आहे परभणी शहर महानगरपालिकेपुढे. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे. सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक झालेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी निवेदन सुद्धा दिले आहे. एकंदरीत आपण बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपण हे आंदोलन करतात, काय काय मुद्दे आहेत आणि केंद्राला कसं घेरण्याचा प्रयत्न केलाय या संदर्भात बोलूया. सर, स्वागत आहे चॅनल मध्ये. काय सांगाल आपण कशाबद्दल, कसं आंदोलन, तर आपलं नाव सांगा. मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे, बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष. या ठिकाणी युवा प्रदेशाध्यक्ष माननीय दीपक शिंदे आणि युवा कार्याध्यक्ष प्रमोद लाटे तसेच जिल्हाध्यक्ष सुभाष साडेगावकर या ठिकाणी हजर आहेत. आज संपूर्ण देशभरामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून कंदील भेट, प्रशासनाला कंदील भेट हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भानं हा मोर्चा संपूर्ण देशभरामध्ये काही ठिकाणी निवेदन कंदील भेट यासाठी देण्यात आलेला आहे की हे जे शासनानं स्मार्ट मीटरची योजना आणलेली आहे, ही स्मार्ट मीटरची योजना गरीब जनतेच्या कुठल्याही कामाची नाही. आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून एकतर लोकांना बेरोजगार केले जात आहे, त्यांना रोजगारी मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं जे बिल देणार आहे शासन, ते बिल कधी सामान्य जनतेला परवडणार नाही आणि सामान्य जनतेला ज्या सुविधा उपलब्ध पाहिजेत त्या सुविधा उपलब्ध शासन करून देत नाही. त्यामुळे हा कंदील भेट आंदोलन आज संपूर्ण देशभरामध्ये होतं. सर, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आपली? सर, आज पूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून. केंद्र शासनाच्या नीतीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. जसं गॅस उपलब्ध होत नाहीये, पेट्रोल डिझेल महागलेलं आहे, ते पण उपलब्ध होत नाहीये, स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत. तर या तिन्ही गोष्टी ह्या भारतीय जे नागरिक आहेत, जे बहुजन समाज आहे, जे पीडित लोक आहेत, गरीब लोक आहेत, कामगार लोक आहेत, त्यांना परवडणार नाही. आणि केंद्र सरकारची ही नीती त्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आता हे आंदोलन करत आहे. आज त्याचा पहिला टप्पा झालेला आहे. भविष्य काळामध्ये अजून 2 धक्का मारो आंदोलन आणि चुला जलाव आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगाने आज कलेक्टर साहेबांना भेटून हे निवेदन देण्यात आलं. निश्चितच एकीकडे प्रधानमंत्री सर म्हणतायत की आपण तेल कमी वापरा, प्रवास कमी करा किंवा मेट्रोचा उपयोग करा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अशा सूचना केलेल्या आहेत भारतीयांना. काय याच्याबद्दल वाटतंय ना आजच्या आंदोलनाची पार्श्वभूमी त्यांनी त्या दिशेने? याच्याबद्दल असं आहे की त्यांचे जे काही संजय सरकार आहे ते पूर्णपणे भारतामध्ये हाताळण्यामध्ये हारलेले आहेत. त्यांनी फक्त हिंदू मुस्लिम दंगे करावं आणि हे जे स्मार्ट मीटर आणलेलं आहे, ज्या पद्धतीने ईव्हीएमचा पारदर्शीपणा नाही त्याच पद्धतीनं या स्मार्ट मीटरमध्ये सुद्धा पारदर्शीपणा नाही. प्रायव्हेट कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन रोजगार संपवण्यात आलेला आहे. त्यांना रोजगार देता येत नाहीत म्हणून अशा काही वल्गना करायच्या आणि त्याला पहिल्यापासून आपण फेकू म्हणतो, तर फेकू वल्गना आहेत त्यांच्या. पण आम्हाला हे स्मार्ट मीटर मान्य नाही. जर आमच्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या काळामध्ये आम्ही मोठ्या पद्धतीने आणि तीव्रतेने आम्ही आंदोलन करू. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वसामान्य ज्यामधून पिळवणूकच होणार, पिळवणूक होणार आहे आणि याच्यामधून सर्वांचं जास्त बहुजनांचं याच्यामध्ये नुकसान आहे. आणि त्यांना स्मार्ट मीटर 20 रुपयाच्या कमी जास्त ते बंद होणार. कशामुळे बंद करणार? तुमचं काम आहे ना काय करणं, काय नाही. तुम्ही जे MIDC मध्ये जे मोठमोठे लोक असतात कंपन्यावर, त्यांना तुम्ही कधी हे करता का? नाही ना. तर त्यांचं चोरी आमच्या माथ्यावर मारायसाठी हा सगळा धंदा आहे. वकील साहेब, काय आता पुढची दिशा कशी असेल? पुढची दिशा अशी आहे की यानंतर चुला जलाव आंदोलन एक होणार आहे. कारण जर मीटरच नसतील, योग्य दरात लाईट भेटत नसेल लोकांना, तर ते शेवटी मागची जे आहे आपला परिस्थिती, ती परिस्थिती आणायच्या मागे शासन जाणीवपूर्वक, आता तुम्ही जे विचारलं की मोदी जे आहे ते बुजगावणे आहेत, ते केवळ इशाऱ्यावर काम करत आहेत RSS BJPच्या. म्हणून चुला जलाव आंदोलन आहे. आणि त्याच्यानंतर गॅस नसल्यामुळे लोकांना दे धक्का आंदोलन, कारण येत्या काळामध्ये ज्या गाड्या आहेत त्यांना धक्केच मारावं लागणार आहेत किंवा घरी ठेवून द्यावं लागणार आहे त्या महागाईमुळं. म्हणून चुला जलाव आंदोलन होणार आहे. त्यानंतर दे धक्का आंदोलन होणार आहे गाड्यांना आणि त्याच्यानंतर मग पुढची दिशा तीव्र आंदोलनाची भारत बंदच्या संदर्भाने आम्ही करणार आहोत. निश्चितच केंद्र शासनाच्या ज्याही धोरणाच्या विरोधात, कारण की स्मार्ट मीटर असेल, त्यानंतर आता रसोईचा जो गॅस आहे तो इतका महागाईचा भडका उडाला आहे, सगळ्याच गोष्टींना महागाई झालेली आहे. या गोष्टीला सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहे. त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने हे आंदोलन केलेलं आहे. आता पुढची दिशा बघणं बाकी आहे. माझ्यासोबत घनसावंत, मी राहुल लोहेवाल, परभणी.